आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. दादा, एबीपी माझामध्ये स्वागत आहे. आज तुम्ही दौऱ्यावर निघालेला, आज शेगाव येथे मोठी सभाही झाली. आपण आक्रमकतेने कर्जमाफीचा मुद्दा मांडतायत, कसा प्रतिसाद आहे शेतकऱ्यांकडून? शेतकऱ्यांमध्ये कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर प्रचंड असंतोष आहे. लाखो शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. एक तर सरकारनं जे आश्वासन द्यायला नको होतं आणि दिलं तर मग ते पाळायला पाहिजे होतं, ते आश्वासन न पाळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. एक तर सोयाबीन कापसाला भाव नाही, उसाला एक रकमी FRP नाही, कांद्यावाला शेतकरी अडचणीत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी आता मरणाच्या दारात उभा आहे. असं असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रचंड आवश्यकता आहे. आता पेरणीचा सीझन असताना सुद्धा बँका पीक कर्ज द्यायला तयार नाहीत. शेतमाल विक्रीचे पैसे बँका परस्पर कर्ज खात्यात जमा करतात. त्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत आहे. अवकाळी पावसानं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मी राज्याचा दौरा करतो आहे. 17 जिल्ह्याचा दौरा करून आज मी शेगावमध्ये दाखल झालो. मोठी सभा शेगावमध्ये एल्गार सभा आमची झाली आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद या सभेला आहे. उद्या माझी अमरावती जिल्ह्यातल्या पापड गावामध्ये, पंजाबराव देशमुखांचं जे गाव आहे त्या गावामध्ये माझी सभा आहे. दररोज दरमुक्काम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एकजूट करण्याचं काम आणि तरुणांना एका ठिकाणी आणण्याचं काम आम्ही करतोय. सातत्यानं शेतकऱ्यांच्या अशा आंदोलनांवर राज्यकर्ते असू देत किंवा विरोधक असू देत टीका करतायत. तुम्ही सध्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, सदाभाऊ खोत सुद्धा रस्त्यावर उतरले, बच्चू कडू आंदोलन करतायत. मात्र अशा आंदोलनात सातत्यानं सत्ताधारी टीका करतात. हे बघा, चळवळी आणि आंदोलन कुणाचंही असो, कुणी शेतकऱ्यासाठी भांडत असेल तर त्यांचं स्वागत आहे. अशा वेळी जर तुम्हाला मदत करता येत नसेल तर किमान त्याच्यावर टीका करणं, त्याला नख लावण्याचं काम कोणी करू नये. आणि राज्यकर्त्यांनी किती शेतकरी आंदोलकांवर टीका केली तर आम्हाला काही त्याचा फारसा फरक पडत नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जो शेतकऱ्यासाठी प्रामाणिक उद्देश ठेवून भांडत असेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. आणि सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला आम्ही भीकही घालत नाही आणि त्यांचं कामच आहे ते करणं. उलट त्यांनी भावना समजून घ्यायला पाहिजे संतप्त आंदोलकांच्या आणि शेतकऱ्यांच्या. पण हे दुर्दैव आहे या देशाचं की आंदोलकांवर टीका करणं, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करणं, याच्यातून उलट शेतकऱ्यांचा अजून असंतोष राज्यकर्त्यांप्रती तयार होतोय. एकीकडे राज्य हे नेहमी कर्जबाजारी आहे, शेतकरी अडचणीत आहे. सोबत लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. लाडक्या बहिणीला पैसा नाही द्यायला, त्यामुळे सरकारने आज दारूच्या करार म्हणजे मद्य विक्रीच्या करात 1.5% वाढ केली. त्यामुळे राज्यातील मद्य हे महाग झालं आहे. नाही, मला असं म्हणायचं आहे की जी गोष्ट तुमच्याकडून होणार नाही, तुम्हाला झेपवत नाही, तर तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणि आश्वासनं कशाला देताय? आम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांना. लाडक्या बहिणीसाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला 1,500 रुपये द्या. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी लाडक्या बहिणीची योजना आणली आणि ती मतं घेण्यासाठी ती योजना आणली. त्याच्यामुळे तिजोरीवर ताण पडला. मग आता तिजोरीवर ताण पडला तर समजा तुम्ही दारू महाग केली, आम्ही काही त्याचं विरोधही करत नाही, समर्थनही करत नाही. ते दारू पिणारे लोक हे वेगळे असतात, त्याचा आमचा काही संबंध नाही. पण आमचं म्हणणं आहे की तिजोरीवर ताण आहे तर आमदार खासदारांनी पगार घेऊ नये 5 वर्ष. आमदारांनी, माजी आमदारांनी, मंत्र्यांनी 5 वर्ष कोणताही शासकीय लाभ घेऊ नये. त्यांनी सांगावं की आम्ही लाभ घेणार नाही. कलेक्टरचा पगार, प्रधान सचिवाचा पगार, सगळ्या अधिकाऱ्यांचे पगार अर्ध्यावर आणा, किंबहुना त्यांना 25%च रक्कम द्या. राज्य अडचणीत आहे. जसा देश अडचणीत आला की तिकडे जवान भारत पाकिस्तानशी युद्ध करतात, तेव्हा जवान लढतात आमच्या सीमेवर, इकडे शेतकरी लढतोय. मग आज राज्य संकटात असताना आमदार खासदार कसे काय मजेत चाललंय, त्यांचं मंत्र्यांचं मस्त चाललंय, सरकारी खर्चातून सगळं होत चाललंय. तर आमचं म्हणणं आहे की आमदार खासदारांचे 5 वर्ष पगार थांबवा आणि दुसऱ्या बाजूला कलेक्टर असतील, अधिकारी असतील, त्यांचंही जरा मोठ्या अधिकाऱ्यांची पगार थांबवा आणि तो पैसा इकडे उपयोगात आणा. जे प्रकल्प आवश्यक नाही आहेत, ज्या प्रकल्पाची लोकांची डिमांड नाही आहे, असे प्रकल्प जे तुम्ही उभे करतायत, आता नव्यानं जालना नांदेड समृद्धी महामार्ग किंवा शिवशक्ती आपलं शक्तीपीठ महामार्ग, हे जे तुम्ही उभं करताय हे थांबवा ना जरा काही वर्ष. काय फरक पडतो? आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की क्रिकेटला अजून गरज पडली तर आम्ही पैसा देऊ. अरे सगळं थांबवा, शेतकऱ्यांना वाचवा, अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा टाकायचा, आम्हाला सोयाबीन कापसावर आमच्या दरोडा घालायचा आणि त्यात 1 लाख रुपयाचा दरोडा घालायचा आणि त्यातले 1,500 काढून बहिणीला द्यायचे. म्हणजे आमचेच पैसे आम्हाला तुम्ही देताय. तर ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर अनेक गोष्टींवर कटोती करणं, जसं की आमदार खासदारांचे पगार थांबवणं, या बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. सरकारी तिजोरीत पैसा नाही म्हणून एखादा आमदार काय रस्त्यावर भीक मागायला उतरला नाही. आणि माझं तर ते म्हणणं आहे की या आमदार खासदारांच्या परदेशात कोणत्या कोणत्या बँकेत पैसा आहे, स्विस बँकेत आहे का अजून कुठे, तो काळा पैसा आणा. या आमदार खासदारांच्या प्रॉपर्ट्या चेक करा आणि जास्त प्रॉपर्ट्या किंवा आवाजवी प्रॉपर्ट्या ज्यांच्याकडे आहेत त्यांचा पैसा या तिजोरीत आणून लोकांना मदत करा. म्हणजे आमदार खासदारांचे घरं भरायचे, हजारो कोटीच्या मालमत्ता त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जमा करायच्या आणि शेतकऱ्याला द्यायला तिजोरीत पैसा नाही म्हणून इकडे आमच्या शेतकऱ्याच्या नावाने बोंबा ठोकायच्या, हे चालणार नाही.
आणि तुम्ही दारूवर जरी कर लावला तरी काही त्याची भरपाई थोडीच होणार आहे. इतर गोष्टींवरचा खर्च कमी करा असं आमचं म्हणणं आहे. आमच्या सोयाबीन कापसाला जर तुम्ही चांगला भाव दिला, शेतमालाला चांगला भाव दिला, तर आम्ही एकही योजना मागायला, भीक मागायला तुमच्या दारात येणार नाही. आम्ही स्वाभिमानी आणि प्रामाणिक शेतकरी आहोत, लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या शेतमालाला भाव देत नाही म्हणून आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागतोय. कर्जमाफी हे तुमच्यामुळेच आमच्यावर झालेलं आहे. कर्जमाफी नावाचं जे अपत्य जन्माला आलं हे सरकारचं पाप आहे. आमच्यावरचं कर्ज अनैतिक आहे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. आम्ही 1 रुपया हे तुमचं देणं लागत नाही. नाही, पण मद्य विक्रीवर 1.5% कर वाढवणे म्हणजे दारू पिणाऱ्या दाजीला लुटून बहिणीला दान करणे वाटत नाही? हा मग हे बघा, म्हणजे दारू पिणारे महाराष्ट्रातलेच लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याच खिशातले पैसे काढायचे पुन्हा. मग यांचं धोरणच ते आहे ना, एकाच्या खिशावर दरोडा घालायचा आणि त्यातलेच थोडेफार काढून इकडं योजनेच्या रूपानं द्यायचे. त्यामुळं जो दारू पिणारा माणूस आहे किंवा मद्यपान करणारा माणूस आहे त्याला भुर्दंड म्हणजे त्या कुटुंबालाच भुर्दंड आहे. त्यामुळं हे वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत असा हा खेळ सुरू आहे. हा केविलवाना प्रयत्न, सरकारची धडपड आहे. पण मला असं वाटतं ज्या गोष्टी अंथरून पाहून सरकारने सुद्धा पाय पसरले पाहिजे आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून शक्य नाही त्याच्या आश्वासनं देऊन लोकांच्या भावनांशी सरकारने खेळू नये असं आमचं सरकारला म्हणणं आहे. आता आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, हक्काच्या पीक विम्यासाठी, नुकसान भरपाई आणि भाव फरकासाठी प्राण गेला तरी बेहतर, जीव गेला तरी बेहतर, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहू. असं भूतोन भविष्य ते आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही करू. या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. असं आमचं छत्रपतींच्या गनिमी काव्यानं आंदोलन असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.